सचिन राणे. ये बॉलर कौन है? एक फिल्डर सबस्टिट्यूट लावला गेलाय. फक्त 6 पहिले ते पुढे सबस्टिट्यूट फिल्डर असेल. ये आओ. स्ट्राईक ऑनला असेल तो सचिन आणि नॉन स्ट्राईकला असेल तो अजय आणि गोंधळी ड्रॅगो गोंधळाच विशाल. पहिला फिल्डी चौथा सामना बिग फाईट सुपर संडे सुपर धमाका. संकेत चौधरी स्मृती चषक 2024 पहिला चेंडू. आता बिग मिड डाऊन सचिन राणे बॅक टू पवेलियन. एका धावाने श्रीगणेशा केला. तुषारने आपलं संघाचं आणि स्वतःचं खातं खोललं गेलं एका धावाने. 2 चेंडू 1 धावा. स्ट्राईक ऑन असेल तो तुषार आजीची जोडी आणि गोंधळ गोंदाच विशाल. यातला फटका चांगला आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या फक्त आणि फक्त 1 धावा. 3 चेंडू 1 धावा. स्ट्राईक ऑनला तुषार आजीची जोडी आणि गोंधळ गोंदाच विशाल. यातला फटकार चांगला आहे. तेवढं चांगलं धावचीची संधीचं सोनं. बिग विकेट डाऊन तुषार बॅक टू पवेलियन. पोहोचले 2 धावांवर. 5 चेंडू 2 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज विशालचा देखील कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 5 चेंडू टाकून 2च धावा खर्च केल्यात आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक ऑनला किरण. याचा फटका चांगला परंतु एकच धाव. धावसंख्या 1 निवार. धावसंख्या येऊन पोहोचली 3 धावांवर. पहिल्या चेंडू धावसंख्या बोलली 3 धावा.
योगेश पालकर उर्फ भाऊकी. डीजे लिंबेला पाहू शकतो आपण, त्याला देखील इन ऍक्शन मध्ये पाहू शकतो. आता मात्र भाऊकीसाठी पाडोशिक लावलं गेले. उदयने आपले एटीएम ऑन केलंय. विकेट 500 रुपये पाडू असेल उदय शिर्केकडनं. गोंदे ट्रॅक गोंदाज योगेश पालकर उर्फ भाऊकी. पहिला चेंडू, यावेळेसला फटका चांगला आहे. तावची संधी, यावेळेसला 3 धावा. धावसंख्या ही पोचली 6 धावांवर. 1 चेंडू आणि 6 धावा. एक चुकी तुम्हाला मॅच म्हणून बाहेर घेऊ जाऊ शकते. क्रिकेटमध्ये एक धाव भरपूर महत्वाची आहे. धावसंख्या ही पोचली 6 धावांवर. स्ट्राईक ऑन असेल तो किरण. नावामध्ये रन आहे. किरण आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो बघू. स्ट्राईक ऑनला किरण असेल, नॉन स्ट्राईकला अजय आणि गोंदे ट्रॅक गोंदाज भाऊकी. सुरू चेंडू तेवढाच चांगला. कमबॅक करून दिला भाऊकीने देखील. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. आता मात्र योगेश पालकरसाठी पाडोशिक लावलं गेलं उदय शिर्केने. विकेट ॲटरसाठी 500 रुपयाचा पाडू असेल भाऊकीसाठी. वेळेसला सुरुवात चेंडू, परंतु एकच धाव. धावसंख्या किती 1 निवाड. धावसंख्या येऊन पोहोचली ती 7 धावांवर. 3 चेंडू आणि 7 धावा. अजून 3 चेंडू खेळ शिल्लक आहे. गोलंदाज योगेश पालकरचा देखील. स्ट्राईक ऑनला किरण. गोंदे ट्रॅक गोलंदाज योगेश पालकर उर्फ भाऊकी. फटका चांगला आहे, परंतु एकच धाव. धावसंख्या किती 1 निवाड. धावसंख्या येऊन पोहोचली ती 8 धावांवर. चार चेंडू 8 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असेल भाऊकीचे देखील. यावेळेसला पंचांचा इशारा. 1 धावसाठी. लेग बॅचमध्ये 1 धाव कंप्लीट केली. झाली धावसंख्या येऊन पोचली ती 9 धावांवर. 5 चेंडू 9 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल भाऊकीचा. भाऊकी मोठे मोठे क्रीडा स्पर्धा गाजवले आपल्या फिरक्या जोर. तोच भाऊकी दाखल झालाय गोंदे ट्रॅक गोंदाज. याचा फटका चांगला आहे, परंतु एकच धाव. दुसऱ्या समोर धावसंख्या येऊन पोचली ती. ती 10 धावांवर. तिसरा घेऊन गोंदे ट्रॅक गोंदाज वसंत उर्फ भुवा नावाने प्रसन्न आहे. तोच गोलंदाज ट्रॅक गोंदाज वसंत येतोय. धावसंख्या येऊन पोचली 10 धावांवर. आता स्ट्राईक ऑन असेल तो अजय. तिसरा घेऊन गोंदे ट्रॅक गोंदाज भुवा. धावसंख्या येऊन पोचली 10 धावांवर. स्ट्राईक ऑन असेल तो अजय. अजय आणि किरणची जोडी आणि गोंदे ट्रॅक गोंदाज वसंत. पहिला चेंडू. पंचांचे दोन्ही सवंतर धावा मिळतील. अवंतर. धावसंख्या किती अवंतरने वाढ. धावसंख्या येऊन पोचली ती 11 धावांवर. यातला फटका चांगला आहे, परंतु एकच धाव. धावसंख्या किती 1 ने वाढ. धावसंख्या येऊन पोचली ती 12 धावा. 1 चेंडू आणि 12 धावा. अजून वसंतचे 5 चेंडू खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक ऑनला अजय आणि किरणची जोडी आणि गोंदे ट्रॅक गोंदाज वसंत. स्ट्राईक ऑनला अजय. याचा फटका चांगला आहे, परंतु एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या येऊन पोचली ती 13 धावांवर. 2 चेंडू आणि 13 धावा. अजून 4 चेंडू खेळ शिल्लक आहे. गोंदाज वसंत. स्ट्राईक ऑनला असेल तो अजय. यासला पंचांच्या दुनिया सवंतर धावा मिळतील. अवंतर. धावसंख्या घेते वाढ. धावसंख्या येऊन पोचली ती 14 धावांवर. 2 चेंडू आणि 14 धावा. यासला पुन्हा एकदा
वाईटचा इशारा. धावसंख्या इथे वाईट निवड. धावसंख्या येऊन पोहोचली ती 15 धावांवर. 2 चेंडू आणि 15 धावा. आता मात्र इथे वसंत मांगळा ठरला जातोय. भरपूर एक्स्ट्रा धाव खर्च केले आपल्या संघासाठी. स्ट्राईक ऑनला असेल अजय आणि किरणची जोडी आणि गोंधळात वसंत. आतापर्यंत भरपूर चांगला खेळ केलाय किरण आणि अजयने आपल्या संघासाठी. एका बाजूला स्टार 11 केल्यानंतर एका बाजूला अस्सल पा. भरपूर चांगला चेंडू कमबॅक केलाय वसंतने देखील. धावसंख्या येऊन पोहोचली ती 15 धावांवर. 3 चेंडू आणि 15 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. गोंधळात वसंत उर्फ बुवा. याला फटका तर अप्रतिम लगावला गेलाय परंतु एकच धाव. धावसंख्या येऊन पोहोचली 16 धावांवर. 4 चेंडू आणि 16 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईक ऑनला अजयचे देखील कौतुक करावं लागेल. आता भरपूर चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा वाईटचा इशारा. या शतकाचा विचार केला तर भरपूर वाईट धावा खर्च केल्यात गोलंदाज वसंतने देखील. धावसंख्या घेते वाढ. धावसंख्या येऊन पोहोचली ती 17 धावांवर. 4 चेंडू 17 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. याला टॅप करतोय. फटका चांगला आहे परंतु एकच धाव. धावसंख्या एक निवाड. धावसंख्या येऊन पोहोचली ती 18 धावांवर. 5 चेंडू आणि 18 धावा. शेवटचे 1 चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक ऑनला किरण. नावामध्ये रन आहे. स्ट्राईक ऑनला किरण. नॉन स्ट्राईकला अजयला बघतो मी. गोंदाच अजय बुवा. यातला फटका चांगला आहे परंतु एकच धाव. धावसंख्या एक निवाड. धावसंख्या येऊन पोहोचली ती 19 धावांवर. धावसंख्या अतिशय समकल्यानंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती 19 धावा. आता म्हणजे शेवटचा आणि अंतिम शतक घेऊन आलाय गोंधळी ट्रॅक गोलंदाज राजेश. अत्तर खानचं देखील आगमन झालंय. यायचं अत्तर खान. आता म्हणजे डीजे राज देखील रंगात आलेत. धावसंख्या येऊन पोहोचली ती 19 धावांवर. पहिला चेंडू तिसरा चेंडूपर्यंत एकच धाव. धावसंख्या एक निवाड. धावसंख्या येऊन पोहोचली ती 20 धावांवर. 1 चेंडू आणि 20 धावा. 14 घेऊन नाही गोंधळी ट्रॅक गोलंदाज राजेश. स्ट्राईक ऑनला असेल तो अजय. याला फटका चांगला आहे परंतु एकच धाव. धावसंख्या एक निवाड. धावसंख्या येऊन पोहोचली ती 21 धावांवर. 2 चेंडू आणि 21 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक गोलंदाज राजेश देखील. यावेळेसला भरपूर चांगला चेंडू. धावची ती संधी आहे परंतु एकच धाव. धावसंख्या एक निवाड. धावसंख्या येऊन पोहोचली ती 22 धावांवर. 3 चेंडू आणि 22 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. राजेश देखील कौतुक करावं लागेल. आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. स्ट्राईक ऑनला असेल तो किरण. यातला फटका चांगला आहे परंतु एकच धाव. धावसंख्या एक निवाड. धावसंख्या येऊन पोहोचली ती 23 धावांवर. 4 चेंडू आणि 23 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. राजेश देखील कौतुक करावं लागेल. आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. एकही एक्स्ट्रा धाव खर्च केली नाहीये. धावसंख्या येऊन पोहोचली 23 धावांवर. चार धावा घेते वाढ. धावसंख्या येऊन पोहोचली ती 5 चेंडू 27 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल राजेशचा. स्ट्राईक ऑनला किरण. यसला फटका फसला आहे. बिग विकेट डाऊन. किरण बॅक टू पवेलियन.
आता विजय राज देखील रंगात आलेत. असलपा संघ येणारे 24 चेंडू 28 धावांची गरज आहे. 28 धावा 24 चेंडू. पहिला फिल्डी शेवटचा सामना. एका बाजूला असलपा घाटकोपर संघ तर एका बाजूला स्टार 11 कल्याण. 24 चेंडू 28 धावांची गरज. 28 धावा 24 चेंडू. बॅट्समॅन नेम सांगायचं आहे. नॉन स्ट्राईक बॅट्समॅन नेम. बॉलर नेम सांगायचं आहे. स्ट्राईक ऑनला योगेश पालकर उर्फ भावकी. टॅप करतोय. फटका चांगला. एक धाव. गोंदे टॅप गोंदाच विजय. भावकी आणि गौतमची जोडी. धावसंख्या किती 1 वाढ. स्वतःचा संघाचा खाता खोलले भावकीने देखील. शिवनेशा केलाय. धावसंख्या येऊन पोचले 1 धावांवरती. आता भावकी पारितोषिक लावले गेले. 3 चेंडू 3 चौकार लगावले. तो उदय शिर्केकडनं 500 रुपयाचा पारितोषिक असेल भावकीसाठी. यावेळेसला पंचांच्या दुनिया सवंतर धावा मिळतील. अवंतर धावसंख्या घेते वाढ. धावसंख्या येऊन पोचली 2 धावांवर. स्ट्राईक काउंटला योगेश पालकर उर्फ भावकी. भरपूर चांगले क्रिकेट खेळला गेलाय. टॅप करतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. गोंधळी टॅप गोंधळ विजय. स्ट्राईक ऑनला योगेश पालकर. याला फटका चांगला आहे परंतु एकच धाव. धावसंख्या किती वाढ. धावसंख्या येऊन पोचली ती 3 धावांवर.
आता मला भावकीसाठी पारितोषिक लावलं गेलंय उदय शिर्केने. 3 चेंडू 3 चौकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल उदय शिर्केकडनं. सुरूचा फटका परंतु एकच धाव. धावसंख्या घेते 1 निवाड. धावसंख्या येऊन पोहोचली ती 4 धावांवर. 4 चेंडू आणि 4 धावा. गोंदे इटर गोंदाज विजय. स्ट्राईक ऑनला योगेश पालकर उर्फ भावकी. कोरो पुश रो कुछ धावसंख्या घेते 1 निवाड. धावसंख्या येऊन पोहोचली ती 5 धावांवर. धावसंख्या येऊन पोहोचली ती 5 धावा. स्ट्राईक ऑनला योगेश पालकर. गोंदे इटर गोंदाज विजय. स्ट्राईक आणला योगेश पालकर. यावेळेसला फटका चांगला आहे परंतु एकच धाव. पोहोचली 6 धावांवर. चला असला प्रसंग क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पहिल्या समय त्यांच्या धावसंख्या येऊन पोहोचली 6 धावांवर. गौतम आणि भावकीची जोडी. बॉलर असेल सांगायचंय. दुसरे गोंदे ट्रॅक गोंदाज बिपिन. गौतम आणि भावकीची जोडी आणि गोंदे ट्रॅक गोंदाज बिपिन. स्ट्राईक ऑनला गौतमला पाहू शकतो आपण. गोंदे ट्रॅक गोंदाज बिपिन. स्ट्राईक ऑनला गौतम. पहिला चेंडू टॅप करतोय. मिसफील्ड. पंच योग्य तो निर्णय कवती. पंचांची वादावाद करायचा नाहीये. पंच काय एकच धाव असेल. इनर 17 चेंडू 21 धावांची गरज आहे. गोंधळे टाकला गोंधळे बिपिन. स्ट्राईक ऑनला असेल तर योगेश पालकर भावकी. येणारे 17 चेंडू 21 धावांची गरज आहे. गोंधळे टाकला गोंधळे बिपिन. याला फटका चांगला आहे. टॅप करतोय. धावसंख्या 2 निवाड. धावसंख्या घेते 2 निवाड. धावसंख्या येऊन पोहोचली ती 9 धावांवर. दोन चेंडू 9 धावा. सुरेचा फटका परंतु धावसंख्या घेते 1 निवाड. धावसंख्या येऊन पोहोचली ती 10 धावांवर. 3 चेंडू आणि 10 धावा. अजून 3 चेंडू आहे शिल्लक आहे गोलंदाज बिपिनचा देखील. स्ट्राईक ऑनला योगेश पालकर उर्फ भावकी. धावसंख्या येऊन पोहोचली 10 धावांवर. याचा फटका चांगला आहे परंतु एकच धाव. धावसंख्या घेते 1 निवाड. धावसंख्या घेते
धावसंख्या होईल पोहोचली ते 11 धावांवर. 4 चेंडू 11 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज बिपिनचे देखील. यातला फटका चांगला आहे परंतु एकच धाव. धावसंख्या 1 निवड. धावसंख्या होईल पोहोचली 12 धावांवर. 5 चेंडू आणि 12 धावा. शेवटचे 1 चेंडू शिल्लक असेल गोलंदाज बिपिनचा. तर धावसंख्या 12. वाईटचा इशारा आहे. बारा चेंडू आणि 15 धावांची गरज. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूला गडी बाद. अजयच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळालाय. रोहन शेट्टी या संघाचा बॅकबोन, या संघाचा आधारस्तंभ मैदानाच्या आतमध्ये. रोहन शेट्टीला आपण पाहतोय. अंडरआर्म क्रिकेटचा पूर्णतः अनुभव आणि त्याच जोरावरती 9+1 2 धाव मिळतील. धावसंख्येमध्ये परिवर्तन होतोय. तर 15 धावा लागतील धाव फलकावरती. स्कोर अजूनही आपण पाहतोय. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची कंपल्सरी गरज. अजून एक चेंडू जोरदार होता. निर्णय येतो खेळाडू बाद. बॅट्समन नेम प्लीज. संग्राम ला आपण पाहतोय. संग्राम आणि योगेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. या जोडीवरती खूप काय अवलंबून असेल. पुढे सरसाल मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय आणि हा डॉट बॉल. गोलंदाजीचा विचार केला. खूप चांगली गोलंदाजी होते. त्याचं प्रत्युत्तर देणारी फलंदाजी मात्र अजून पाहायला मिळाली नाही. यावेळेस मात्र हलक्या हाताने स्टीअर केला. एकच धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. बाराची अजूनही गरज.
पुढचा बॉल पुढे सरसावला यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावेच्या मदतीने समीकरण धाव संख्या 2 पोहोचते 17. अजूनही गरज आहे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. हा चेंडू दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वपूर्ण असेल. डॉट आला, विकेट गेली तर मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाचं वर्चस्व या सामन्यामध्ये. पण जर मोठा फटका आला आणि हा चौकार. सहा चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. हा चौकार ठोकलाय या स्पर्धेतल्या जबरदस्त शिलेदारांपैकी एक योगेश पालकरच्या बॅट मधून. हा चौकार नशीब घेऊन आलाय. विजयाची शाश्वती देणारा हा चौकार विराज विनोद चौधरी यांच्या या जबरदस्त क्रिकेट स्पर्धेमध्ये कोण आपलं वर्चस्व दाखवेल. गोलंदाज शेवटचं षटक. 6 चेंडू 7 धावांची गरज. सहा चेंडू 7 धावांची गरज कंपल्सरी असेल. बॉलर्स नेम प्लीज. विकी. बघूयात 6 चेंडू 7 धावा. पहिलाच बॉल यावेळेस मात्र चुकीला माफी नाहीये. फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. नवीन फलंदाज वसंत मैदानाच्या आतमध्ये. येणारे 5 चेंडू 7 धावांची गरज. बघूया 5 चेंडू 7 धावा. 7 धावा 5 चेंडू. आणि यावेळेस मात्र चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा खूप महागड्या ठरतील कारण समीकरण शिल्लक आहे. येणारे 4 चेंडू 7 धावांची गरज. जो चौकार ठोकून योगेशने आपल्या संघाला विजयाचं स्वप्न दाखवलंय ते स्वप्न मात्र येणाऱ्या या 2 चेंडूंमध्ये अधुरं राहील का पाहणं गरजेचं आहे. 4 चेंडू 7 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र धावचीत आणि फलंदाज बाद. चेंडू काउंट केला जाईल. 9 ला जर विकेट असेल चेंडू काउंट होणार. 9 वाईडला जर विकेट असेल तर तो चेंडू काउंट केला जाईल. 9 वाईडला जर विकेट कॅरी करण्यात आली तर तो चेंडू काउंट केला जाईल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. वॉट अ मॅच. सुपर संडे. 3 चेंडू 6. पुढे सरसावला यावेळेस आणि
अजून एक विकेट फलंदाज बाद. आणि यावेळेस मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. येणारा एकमेव शेवटी 5 धावा.